पुणे हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शिक्षणाचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आय.टी. हब, बरोबर ना? पण थांबा, पुण्याची एक अशीही ओळख आहे जी या सगळ्याच्या मुळाशी आहे आणि ती म्हणजे पुण्याचा भूगोल. चला तर मग आज पुण्याचा पश्चिमेकडून पूर्वेकडे एक अनोखा भौगोलिक प्रवास करूया. तर प्रश्न हाच आहे की पुण्याची खरी ओळख नक्की कोणती? एक मोठं शैक्षणिक केंद्र की एक भौगोलिक आश्चर्य? मला वाटतं याचं उत्तर आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण हे समजून घेऊ की कसा इथला भूगोलच पुण्याच्या आजच्या ओळखीचा खरा पाया आहे. तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. आपण पुण्याच्या भौगोलिक महत्त्वापासून सुरुवात करणार आहोत, मग जिल्ह्याची रचना, हवामान आणि नद्यांबद्दल बोलू आणि शेवटी जमीन, पाणी आणि विकास यावर येऊन थांबू. चला मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. पुण्याचं भौगोलिक महत्त्व म्हणजे पुणे जिथे आहे ती जागा इतकी खास का आहे ते समजून घेऊ. ही एकच गोष्ट म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व उतारावरचं स्थान संपूर्ण जिल्ह्याचं चित्रच बदलून टाकते. ह्याच एका कारणामुळे पुण्याच्या हवामानात, मातीत, पाण्यात आणि लोकांच्या राहणीमानात इतकी विविधता दिसते. खरं तर हेच जिल्ह्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं मूळ आहे. आता थोडं नकाशावर बघूया की पुणे जिल्हा नक्की येतो कुठे आणि त्याच्या आजूबाजूला कोण आहे, म्हणजे एक अंदाज येईल. इथे बघा, नकाशा पाहिला की लगेच लक्षात येतं. उत्तरेला अहमदनगर, पूर्वेला सोलापूर, दक्षिणेला सातारा आणि पश्चिमेला तर रायगड आणि ठाणे. म्हणजे पुणे जिल्हा अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. याचमुळे व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने पुणे राज्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात रंजक भागाकडे, जिल्ह्याची त्रिविध रचना. हो, पुणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या एकाच वेळी 3 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे. हे असं आहे की जणू काही आपण एकाच जिल्ह्यात 3 वेगवेगळे जिल्हे फिरतोय. आपला प्रवास सुरू होतो पश्चिमेच्या हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीतल्या डोंगराळ भागातून. मग आपण येतो मध्यभागी असलेल्या पठारी प्रदेशात आणि आपला प्रवास संपतो तो पूर्वेकडच्या सपाट आणि कोरड्या प्रदेशात. आता गंमत बघा, या प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पश्चिमेला लोणावळा खंडाळासारखा प्रचंड पावसाचा प्रदेश आहे, जो पर्यटनासाठी ओळखला जातो. मध्यभागी पुणे शहरासारखं सपाट मैदान, जे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र आहे. आणि पूर्वेला बारामती, इंदापूरसारखा कमी पावसाचा भाग, जो मात्र आपल्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. काय विलक्षण विविधता आहे ही! आणि हे चित्र तर सगळंच स्पष्ट करतंय. सह्याद्री पर्वताचा प्रभाव किती जबरदस्त आहे बघा. पश्चिमेकडे भरपूर पाऊस आणि त्यामुळे हिरवीगार निसर्गरम्यता, तर पूर्वेकडे अगदी त्याच्या उलट कमी पाऊस आणि कोरडं हवामान. एकाच जिल्ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक थक्क करणारे आहे. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की ही जी भौगोलिक रचना आहे तिचा हवामानावर आणि जिल्ह्याच्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांवर नेमका काय परिणाम होतो. तसं बघायला गेलं तर पुण्यातलं हवामान सर्वसाधारणपणे उष्ण आणि कोरडं असतं. आपल्याला इथे 3 मुख्य ऋतू अनुभवायला मिळतात. मार्च ते मे कडक उन्हाळा, जून ते सप्टेंबर मस्त पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी छान आल्हाददायक हिवाळा. आणि या आहेत जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या. भीमा, मुळा, मुठा, घोड या सगळ्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. आणि वाहताना त्या संपूर्ण जिल्ह्याला पाणी पुरवतात, ज्यामुळे इथली शेती आणि जनजीवन टिकून आहे. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया की ह्या भौगोलिक घटकांचा जिल्ह्याच्या विकासावर आणि अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो. बघा, ह्या नद्या पूर्वेकडे वाहताना आपल्यासोबत गाळ घेऊन येतात. याच गाळामुळे इथली जमीन प्रचंड सुपीक झाली आहे आणि म्हणूनच ऊस, ज्वारी, बाजरीसारख्या पिकांसाठी हा प्रदेश ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्याचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता दुसरीकडे म्हणजे पश्चिमेकडे वळूया. इथला डोंगराळ भाग फक्त पावसासाठीच नाही तर इतिहासासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. सिंहगड, राजगडासारखे किल्ले याच खडबडीत नैसर्गिक रचनेमुळे अभेद्य राहिले. आज हे किल्ले फक्त पर्यटनाची ठिकाणं नाहीत, तर सह्याद्रीच्या जैवविविधतेची केंद्रसुद्धा आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नद्यांवर बांधलेली धरणं. खडकवासल्यासारखं धरण नसतं तर आजच्या पुणे शहराला आणि इथल्या मोठमोठ्या उद्योगांना पाणी कुठून मिळालं असतं.
म्हणजेच शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा विकास इथल्या पाण्याच्या नियोजनावरच अवलंबून आहे. थोडक्यात काय तर पुण्याची आजची जी काही ओळख आहे, मग ती शेती असो, उद्योग असो, शिक्षण असो किंवा पर्यटन असो, या सगळ्या गोष्टी थेट इथल्या भूगोलाशी जोडलेल्या आहेत. इथली जमीन, इथले डोंगर आणि इथल्या नद्या हेच जिल्ह्याचं भविष्य घडवत आहेत. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. पुण्याची ही जी अफाट भौगोलिक विविधता आहे, जिथे एका बाजूला प्रचंड पाऊस आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई, ही गोष्ट भविष्यातल्या विकासासाठी एक वरदान ठरेल की एक मोठं आव्हान बनेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?